20व्या चातुर्मासाच्या निमित्ताने आज श्री यज्ञेश निवास रामानंद नगर विस्तारी या बाबांच्या पवित्र अशा घरी हा 20वा चातुर्मास संपन्न होतो आहे। या चातुर्मासाच्या निमित्ताने आपण 16व्या चातुर्मासामध्ये 2019 साली नाही लूज कनेक्शन आहे काहीतरी येतो मला एकदा फ्रिक्वेन्सी मॅच होस तर वेळ लागतो त्याला। तर 2019 साली आपण श्री असं करतो पद्माकर कुलकर्णींकडे नाथ महाराजांच्या एकनाथी भागवताला सुरुवात केली होती। आपण सर्व खरोखर भाग्यवान याच्यासाठी आहो की गेली 20 वर्ष एखादा संकल्प राबवणं किंवा सुरू राहणं हे मानवी कार्य असू शकत नाही। आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे की आपण खूप वेळा असे संकल्प करतो की नाही आता या चातुर्मासामध्ये मौन पाळेल किंवा हे 5 पदार्थ खाणार नाही, 10 पदार्थ खाईल वगैरे वगैरे काय असेल ते, पण त्या संकल्पाची सिद्धी तुमच्या माझ्या संकल्पातून होणं फार कठीण आहे। मला आठवतं की श्री महाराजांच्या कृपेने 5 जानेवारी 2001ला आपल्या उपासनेला सुरुवात झाली आणि 2003 सालापासून पूज्य आदरणीय श्री प्रभाकर शेंडे काकांच्या प्रेरणेने आणि श्री महाराजांच्या आशीर्वादाने आपले हे नामस्मरणाचे चातुर्मास सुरू झाले। 2003 साली जो चातुर्मास सुरू झाला इथे गणेशनगरला आंबटकर ताई म्हणून होत्या त्यांच्याकडे, तो पहिला चातुर्मास फक्त नामस्मरण करायचं आणि शेंडे काका होते त्याच्यामुळे ते शक्य झालं। ते स्वतः उपलब्ध होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहवासात हा चातुर्मास सुरू झाला आणि मला फार चांगल्या पद्धतीने आठवतं की त्या चातुर्मासामध्ये पहिलं सद्ग्रंथ वाचन जर काही झालं असेल तर ते होतं ब्रह्मचैतन्य दासानुदासाचे आत्मकथन या नावाचा एक ग्रंथ मला त्यावेळेला मिळाला। साधारण 550-600 पानांचा तो ग्रंथ होता आणि नर्मदेच्या काठावर ओंकारेश्वरपासून अगदी जवळ बडवाह नावाचं एक छोटंसं गाव आहे। त्या नर्मदेच्या काठावर एक महात्मा राहत होता आणि आपण सगळे भाग्यवान असे की त्या महात्म्याचं दर्शन, त्या महात्म्याचा सहवास, त्या महात्म्याचे आशीर्वाद आपल्या चैतन्य उपासनेतल्या तत्कालीन सगळ्या लोकांना मिळाले होते। त्यांचं चरित्र पहिल्यांदा आपण फक्त वाचलं तिथे आणि तिथून सद्ग्रंथ वाचनाला म्हणजे अगदी पहिल्या चातुर्मासामध्ये जे चरित्र आपल्याला वाचायला मिळालं तोच महात्मा 2003च्या चातुर्मास समाप्तीला पूज्य श्रीराम महाराज आपल्याकडे 5 दिवस आले आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांचं दर्शन, त्यांचं मार्गदर्शन श्री महाराज म्हणजे श्रीराम महाराज देह ठेवेपर्यंत आपल्यापर्यंत आणि त्यानंतर ही चातुर्मासामध्ये सद्ग्रंथ वाचनाची परंपरा आहे। का वाचायचे सद्ग्रंथ हा दुसरा प्रश्न। तर बरेचदा असं आपल्यापैकी सगळ्यांचं झालं आहे की आपण अनुग्रह घेतो, गुरुमंत्र घेतो, सद्गुरूची प्राप्ती आपल्याला होते, सद्गुरू एक साधन देतात, एक उपासना देतात, एक सत्संग देतात, काय काय त्या परंपरेप्रमाणे आपल्याला प्राप्त होतं। सद्गुरूंच्या सान्निध्यात, त्यांच्या सहवासात, त्यांच्या घरी किंवा त्यांच्या पादुकास्थळी किंवा त्यांच्या समाधीस्थळी आपण जेव्हा राहतो तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सान्निध्यात आपलं सगळं काही व्यवस्थित होतं, म्हणजे साधन व्यवस्थित होतं। पण तुमचा आमचा हा सगळ्यांचा अनुभव आहे की आपण आपल्या घरी जेव्हा परततो किंवा पुन्हा प्रपंचात जेव्हा कामाला लागतो तेव्हा मात्र साफ आपल्याला सद्गुरूंचा विसर पडत नाही, पण त्यांनी सांगितलेल्या साधनाचा मात्र निश्चितपणे आपल्याला
विसर पडतो. हा तुमचा माझा सगळ्यांचा अनुभव आहे. सद्ग्रंथ वाचनामध्ये श्री महाराजांनी आपल्याला नित्यक्रमोपासनेचं पुस्तक तर दिलंच आहे, पण श्री ग्रंथराज दासबोध, ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत हे 3 ग्रंथ आपल्याला अभ्यासक्रमासाठी म्हणून खऱ्या अर्थाने दिलेले आहेत. काय वैशिष्ट्य या सगळ्या ग्रंथांचं? तर या ग्रंथांचं वैशिष्ट्य असं आहे सज्जन हो, की आपण गुरु केला पण उपासना पद्धती माहीत नाही, नेमकं आयुष्य कसं जगतोय आपण. सद्ग्रंथ वाचनाची गरज निकड आणि खरंच त्यांनी तुम्हाला काही फलश्रुती मिळणार आहे का, मिळते का? तर सामान्यपणे आपण जर पाहिलं, आज आपण सगळे 21व्या शतकामध्ये वावरतो आहोत. भारतीय तत्त्वज्ञानाचा जर थोडासा आपण विचार केला, आणि त्याहीपेक्षा मी असं म्हणेल की तत्त्वज्ञान वाचायला कोणाला वेळ आहे, कोण कुठे वाचतं, आणि आजकाल तर वाचन संस्कृती जवळपास संपलेलीच आहे असं जेव्हा आपण पाहतोय, तर या 21व्या शतकात किंवा मी असं म्हणेल की मानवी जीवनात भौतिक सुखोपयोगितेचा अतिरेकीपणा झालेला आहे. अशा या कॉम्प्युटराइज्ड जगामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये मानवी जीवनाचे 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. एक पहिला भाग, मानवी जीवनाचे 2 अंग आहेत. ते 2 अंग आहेत, एक बहिरंग आणि एक अंतररंग. या बहिरंगामध्ये हे जे दृश्य आपल्याला दिसतं, हे जे दृश्य विश्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, या चर्मचक्षूंनी पाहतो, हे आणि हे दृश्य विश्व स्थूल आहे. आणि या दृश्य विश्वाला, या स्थूल विश्वाला त्याचं ज्ञान करून घेणं तसं फार सोपं आहे. दुसरं जे अंतररंग आहे, हे अंतररंग मात्र अदृश्य आहे आणि फार सूक्ष्म आहे. आता या बहिरंगाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मी तुम्हाला असं म्हणेन की त्या बहिरंगाला सुखलोलुपतेकडे, आपल्या सुखासीनतेला मदत करणारे शास्त्रज्ञ आहेत, राजकीय मंडळी आहेत की हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते बदलून टाकतात. शास्त्रज्ञांनी इतक्या सुंदर सुंदर सोयी निर्माण केल्या, पण हे सगळं या देहाला सुख देणार आहे. बहिरंगाचा हा भाग आहे. अंतरंगाचा विचार करत असताना ते अदृश्य असलेलं, अतिशय सूक्ष्म असलेलं ते विश्व, तो अंतरंग, तो मात्र सुधारायचा असेल तर त्याच्यासाठी संतांची आणि सद्गुरूंचीच आवश्यकता आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर तुमच्या माझ्या सहजतेने लक्षात येतंय की आज तुमच्या माझ्याकडे या 21व्या शतकामध्ये सगळ्या वस्तू भरपूर प्रमाणात आहेत, तरीही मानवी जीवनाकडे पाहताना असं लक्षात येतं की मनुष्य हा अतृप्त आहे, अशांत आहे, अस्थिर आहे, असमाधानी आहे, भीतीने, काळजीने ग्रासलेला आहे. लौकिक अर्थाने जेव्हा आपण पाहतो तर बालपणापेक्षा आजचं आपलं आयुष्य सुखासीनतेने भरलेलं आहे. मग हे सगळं भीती, अस्थिरता, अतृप्ती, असमाधान, काळजी, चिंता, रात्र झोप, गोळ्या घेऊन सुद्धा झोप लागत नाही आहे, अशी अवस्था 21व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या अवस्थेमध्ये आपल्या या जीवाला जी ओढ आहे ती समाधानाची आहे. म्हणजे समाधान सोडून आपल्याला सगळं प्राप्त झालेलं आहे. तर याचं कारण काय आहे? तर सामान्य माणसाचं नवे प्रत्येक माणसाचं अंतरंग मात्र बिघडलेलं आहे. कितीही काळ पुढे गेला तरी मानवी जीवनातल्या त्याच्या वासना
ह्या कधीच कमी होणाऱ्या नाही आहेत, त्या अदृश्य आहेत आणि त्या वासना तुम्हाला कायम अतृप्त ठेवत असतात. अशा या परिस्थितीमध्ये आम्हाला कुठल्याही वस्तूशिवाय, कुठल्याही परिस्थितीशिवाय, कुठल्याही पदार्थाशिवाय, कुठल्याही सुखसोयीशिवाय समाधान देणारं काही आहे का नाही, तर भारतीय तत्त्वज्ञान सांगतं, भारतीय संस्कृती असं सांगते की 100% तुम्हाला ते समाधान, ते शाश्वत समाधान, ज्याला पाश्चात्यामध्ये ॲब्सल्यूट सॅटिस्फॅक्शन असं म्हणतात, त्यालाच भारतीय संस्कृती शाश्वत समाधान असं म्हणते. आणि ते शाश्वत समाधान प्राप्त होण्यासाठी वेगवेगळ्या संत महात्म्यांचं मार्गदर्शन, सद्गुरूंचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेलं साधन आणि त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या वाङ्मय रूपाने ते जे उरलेले आहेत, ते हे ग्रंथ आम्हाला निश्चितपणे शाश्वत समाधान देणारे आहेत. म्हणून आपल्या चातुर्मासामध्ये नवे आपल्या संस्कृतीतच चातुर्मासामध्ये कुठला तरी ग्रंथ वाचावा, म्हणजे त्याच्यासाठी चातुर्मास अशा पद्धतीनेच करायला पाहिजे असंही बंधन नाही, सुदैवाने आपल्याला हा मिळतो आहे. तर त्यानिमित्ताने आपण या सद्ग्रंथाकडे वळतो आहोत. गेल्या 20 वर्षामध्ये आपण अनेक ग्रंथांचं पारायण, अनेक ग्रंथांचं वाचन, चिंतन, थोड्याफार प्रमाणात आपण निरूपणही करू शकलो आहोत गेल्या 4-5 वर्षात, ज्याच्यामध्ये आपण भागवत वाचलं, ज्याच्यामध्ये अध्यात्म रामायण आपण घेतलं, सद्गुरू लीलामृत घेतलं, रामानंद महाराजांचं ओवीबद्ध चरित्र घेतलं, प्रल्हाद महाराजांचं ओवीबद्ध चरित्र घेतलं. आणि अशा या सगळ्यांच्या माध्यमातून आपण श्रींच्या चरणी पोचण्याचा म्हणजे नेमकं काय, तर मला असं वाटतं की शाश्वत समाधानाचा शोध घेण्याचं कार्य, केवळ शोध नाही तर मी अनुभवाने हे सांगेल की गेल्या 20 वर्षामध्ये कितीतरी कुटुंब आपण सगळे ही गोष्ट अनुभवतो आहोत. विशेषतः जे लोक उपासनेत आले आणि उपासनेत रमले, खऱ्या अर्थाने रमले मी असं म्हणेल, हा काही एन्जॉय असा वेगळ्या पद्धतीने एन्जॉयचा भाग नाही आहे, पण जे उपासनेत रंगले, नामामध्ये दंग झाले, त्यांना त्या आनंदाची अनुभूती 100% आलेली आहे. अशी अनेक व्यक्ती, अनेक कुटुंब आपण गेली 20 वर्षामध्ये पाहतोय. तर त्याचं सार काय आहे, तर त्याचं सार मला असं वाटतं सत्संगती हे आहे. आणि सत्संगती कायम तुम्हाला संतांचा देहाचा सहवास घडेल असं नाही. आणि बरं, देहाचा जरी सहवास घडला तरी सद्गुरू देहात असताना त्या देहाला सुद्धा मर्यादा आहेत. म्हणून महाराज म्हणाले की खरी संगती जर काही असेल तर ती उपासनेची आहे, खरी संगती ही सद्विचारांची आहे, खरी संगती ही नामाची आहे. हे सगळं वरवर आपल्याला कळतं पण वळत नाही. कळणं आणि वळणं, समजणं आणि उमजणं याच्यामध्ये जे अंतर राहतं आहे, त्या अंतरासाठी ही नामसाधन आहे, त्या अंतरासाठी उपासना सांगितलेली आहे. सज्जनो, आज आपण जो ग्रंथ आजपासून सुरू करतो आहे, पुढचे 152 दिवस, त्यातला आज नामदिन क्रमांक 1 आहे. आज पहिला दिवस आहे. तर हा ग्रंथ नेमका काय आहे? या ग्रंथाचं नाव मी तुम्हाला सांगितलं की एकनाथी भागवत आहे. नेमका काय ग्रंथ आहे हा? भागवत काय, एकनाथ काय? एकनाथ महाराजांनी कोणतं वेगळं भागवत लिहिलं? तर सज्जनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की व्यासांनी अनेक पुराणं लिहिली. त्या झाल्यानंतर त्यांनी महाभारत लिहिलं. एवढं मोठं महाभारत व्यासांनी लिहिलं. आणि व्यासांनी महाभारत लिहिल्याच्या नंतर संपूर्ण महाभारताचं लिखाण झालं. आणि व्यास अत्यंत दुर्मुखलेले होते, अत्यंत नाराज होते, फ्रस्ट्रेट झालेले होते. आणि अशा काळामध्ये नारदांची त्यांची भेट झाली. आणि नारदांना त्यांनी स्पष्ट सांगितलं की नारदा, इतकी पुराणं आणि आत्ता तर सगळ्यात मोठं म्हणजे 1,00,000 श्लोकांचं महाभारत पूर्ण लिहून झालं, पण माझ्या मनाची दुरावस्था झालेली आहे, माझं मन उद्विग्न झालेलं आहे.
अशांत झालेलं आहे. हे का झालं आणि ही अशांती जाण्यासाठी मी काय करू? तेव्हा सद्गुरू महर्षी नारदांनी व्यासांना असं सांगितलं की जे महाभारत तुम्ही लिहिलं, हे महाभारत मानवी जीवनातल्या वेगवेगळ्या वासनांचं, वेगवेगळ्या विकारांचं फार मोठं एक षडयंत्र किंवा एक सुडाचा प्रवास तुम्ही सगळा लिहून काढला. त्या सगळ्या चिंतनामध्ये, महाभारताच्या 1,00,000 श्लोकांच्या चिंतनामध्ये सगळा सुडाचाच प्रवास होता. तर म्हणाले ह्याच्यातून तुम्हाला शांती मिळण्यासाठी महर्षी नारद व्यासांना सांगतात की आता तुम्ही भागवत लिहा. भगवान गोपाल कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन, भगवंताच्या लीलांचं वर्णन, भगवंताच्या भक्तांचं वर्णन, भक्तावर आपल्या ईश्वरावरील असलेल्या प्रेमाचं, लीलांचं वर्णन तुम्ही करा, तरच हे मन शांत होईल. सज्जनो, हे सगळं ऐकत असताना हा जो व्यासांचा आणि नारद मुनींचा संवाद आहे ना, मला असं वाटतं की आपली अवस्था व्यासांपेक्षा काही वेगळी नाही. आपण काही लिखाण केलेलं नाही आहे, तरी पण आपली अवस्था नारदाच्या व्यासांच्या मनासारखीच आहे की रोज आपण सकाळी उठतो, प्रपंचाची कामं गेली इतकी वर्ष करतोय, पण संध्याकाळी झोपत असताना देवासमोर जाऊन जेव्हा नमस्कार करतो आणि झोपायला जातो, त्यावेळेला आपल्या मनाची अवस्था जर आपण थोडंसं चिंतन केलं तर ह्यापेक्षा काही फार वेगळी असं मला वाटत नाही. कारण दिवसभराचं चिंतन जे प्रपंचाचं आहे ते विकारांचंच आहे, ते वासनांचंच आहे, ते अपेक्षांचंच आहे, ते दुःखाचंच आहे, ते चिंतेचंच आहे, ते अतृप्तीचंच आहे, ते असमाधानाचंच आहे. आणि मग आम्हाला कोणी असा नारद मिळेल का? महर्षी नारद आम्हाला मिळतील का? तर मला असं वाटतं आपले सद्गुरू किंवा महर्षी नारद हे सद्गुरूंचंच प्रतीक आहे. आपल्या सद्गुरूंनी ह्याचप्रमाणे आपल्याला सांगितलं आहे की जे व्यासांना सांगितलं की तू त्या चिंतनात राहा. आणि त्यानंतर महर्षी व्यासांनी भागवत लिहायला सुरुवात केलं. व्यासांची वाणी किंवा व्यासांची लेखणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भराभर एक स्कंद निर्माण झाला. एका स्कंदामध्ये 30-35 अध्याय निर्माण झाले. असा पहिला स्कंद झाला, दुसरा स्कंद झाला, असे 12 स्कंध भागवताचे निर्माण झाले. आणि त्या 12 स्कंधाच्या लिखाणामध्ये एवढं मोठं काव्य, जे सगळं भगवंताचं आणि भगवंताच्या भक्तांच्या लीलांचं, प्रेमाचं, भगवत भक्तीचं, सात्विकतेचं वर्णन व्यासांनी केलं. आणि सज्जन हो, जसं हे लिखाण पुढे जात होतं तसे व्यास अतिशय शांत होत होते, आनंदी होत होते. आणि तो आनंद व्यासांना मिळाला. असं हे जे श्रीमद भागवत आहे, या भागवतात वेगवेगळ्या स्कंदांमध्ये वेगवेगळ्या लीलांचं वर्णन भगवंताचं आहेच, पण त्या भागवतातला जर मेरुमणी काही असेल, त्यातलं जे भागवताचं खरं जर काही सार असेल, खरं अमृतपान जे असेल, जसं सद्गुरू लीलामृतामध्ये 7वा अध्याय हा अमृत घोटका म्हणून सांगितला आहे की त्याच्यामध्ये त्या सगळ्या चरित्राचं सार आहे. आणि सार म्हणजे काय नेमकं, तर महाराज काय होते, तर महाराज म्हणाले मी देहात होतो तेव्हाही मी नव्हतो, आणि मी देहात नाही तरी पण मी आहे, कारण मी एका नामामध्ये आहे. हे जे नाम अमृत आहे, हा जो अमृताचा घोटका आहे, तो जसा सद्गुरू लीलामृताच्या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तसं या सगळ्या भागवताचं सार जे आहे, त्या भागवताचं सार आहे 11 स्कंध. 11वा जो स्कंद आहे हा पूर्ण व्यासांनी संस्कृतामध्ये सांगितला आहे. सगळं भागवत संस्कृतामध्ये आहे. आणि मग या भागवताच्या 11व्या स्कंदावर नाथांनी आपल्याला जो ग्रंथ पाहायचा आहे त्याची आपण आधी माहिती घेऊ की आपल्याला नेमकं पुढच्या 151 दिवसात काय ऐकायचं आहे, काय त्या ग्रंथाचं महात्म्य आहे, कशासाठी आपण तो वाचतोय, आणि ज्यांनी हा ग्रंथ लिहिला तो सुद्धा महात्मा किती महान आहे, हे आपण 1-2 दिवस तरी चिंतन करूया. म्हणजे तुम्हाला म्हणजे माझ्यासहित तुम्हाला एक पुन्हा नम्रतेने सांगतो की मी इथे जरी बसलेलो असलो
मी काही विद्वान नाही, मी एक सामान्य विद्यार्थी आहे. फक्त वाचन करून, काही थोडंसं नामस्मरण करून जे काही मला आनंदाचे कवळसे प्राप्त झाले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे. मी कोणी फार मोठा प्रवचनकार, भागवतकार, रामायणकार असा नाही. पण हा ग्रंथ वाचत असताना आपल्याला महाराजांच्या चरणांजवळ बसून हा ग्रंथ वाचायचा आहे. तर वाचताना जे काही माझ्या अल्पबुद्धीला समजेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आपणही हा ग्रंथ इथे मी ठेवलेला आहे, हा आपण वाचा, तुम्ही पण वाचा. तुम्हाला त्यातून काही सांगता आलं तर ते माझ्यापर्यंत पोचवा, आपण ते सगळ्यांपर्यंत पोचूया. निखळ आनंदासाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे आणि हा निखळ आनंदच भगवंताला प्राप्त करण्याचा एक मोठा मार्ग आहे. नवे नवे भगवंत, ईश्वर, परमात्मा, परमेश्वर म्हणजे कोण? तर अखंड आनंदाची स्थिती. ब्रह्मानंद म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आत्मानंद म्हणजे काय, हे सगळे समांतर शब्द आहेत की महाराजांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं तर संत महात्मे अखंड आनंदाच्या स्थितीत असतात. म्हणजे तिथून त्यांना खाली येणं शक्यच नाही. साधी गोष्ट आपण अनुभवतो की आपल्याकडे आपल्या आवडीचं काहीतरी असेल, समजा लग्न कार्य, तुमच्या अगदी प्रिय मुलाचं, प्रिय मुलीचं लग्न आहे, तर त्या काळात आपण इतक्या आनंदात असतो की कोणतीही निगेटिव्ह गोष्ट नवे नवे आपल्याला कोणाच्या मृत्यूची बातमीसुद्धा ऐकावीशी वाटत नाही. मुळात माणसाचा स्वभाव असा आहे ना, तो जास्त काळ दुःखात राहूच शकत नाही, दुःख सहन करूच शकत नाही. दुःख झालं तरी त्याला त्या दुःखातून बाहेर पडावं वाटतं. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की मुळात आपण त्या भगवंताचे अंश आहे. मुळात आपण आनंदरूप आहे. आपण आनंदरूप का आहोत? तर आपण त्याचे अंश आहे. तो कोण आहे? तो परमात्मा आहे. तो परमात्मा आहे म्हणजे कोण आहे? तर तो आनंदरूप आहे. मग तो आनंदरूप आहे, त्याचा मी अंश आहे, तर मला त्या आनंदाचीच ओढ असणार ना. आपला रोजचा प्रयत्न प्रपंचात सुद्धा कशाचा आहे? तर मला तो आनंद मिळवायचा आहे, मला आनंद स्थितीत राहायचं आहे. आणि असं होऊ शकतं का? 100% होऊ शकतं. संतांची चरित्र का वाचायची? संतांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्या प्रपंचात आपल्याला न आलेल्या अनेक अडचणी, नवे नवे संकट, नवे नवे अपमान, मृत्यू, अपमान, सगळं संतांच्या चरित्रामध्ये आपल्या प्रपंचापेक्षा 100 पटीने जास्त असलेलं असतं. तरीही संत त्या दुःखाच्या अवस्थेत सुद्धा आपल्याला दुःखी दिसत नाही. नवे नवे ते दुःखी नसतातच. संतांचं वैशिष्ट्य, सद्गुरूंचं वैशिष्ट्य असं आहे, हे मी तुम्हाला अनुभवाने सांगू शकतो. कसं? तर समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं जीवनचरित्र अगदी जवळून पाहायला मिळालं की समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनचरित्रातली एक फार मोठी गोष्ट आहे. अशी तुम्हाला सर्व संतांच्या चरित्रात कदाचित पाहायला मिळेल की महाराजांच्या जीवनामध्ये 5 दिवसांमध्ये, म्हणजे अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी, या 5 दिवसात 4 मृत्यू, वडील गेले, 2 भाऊ गेले आणि 1 भावजय गेली. हे सलग अष्टमी, नवमी, दशमी, एकादशीच्या दिवशी तर वडिलांची अंत्ययात्रा संपून घरी आले की धाकटा भाऊ गेला, त्याच छकड्यामध्ये त्यांची अंत्ययात्रा काढली. महाराजांचं वय 26 वर्षांचं होतं आणि एवढे मृत्यू. याचं कारण काय? तर संत हे अखंड त्या ब्रह्मानंदामध्ये असतात आणि त्याहीपेक्षा ब्रह्मज्ञानी असतात. म्हणजे काय असतात? तर ज्या परमेश्वराने हे विश्व निर्माण केलं आहे त्याची एक सिस्टीम आहे. एका विशिष्ट निकषांवर, नियमांच्या आधारे ते विश्व रचलेलं आहे की ही गोष्ट अशीच घडणार. जसा घड्याळाचा काटा क्लॉकवाईजच, म्हणजे आपण ज्याला म्हणतो असाच फिरणार आहे, हे जसं ठरलेलं आहे, तसं संत महात्म्यांना माहिती आहे की माझ्या प्रारब्धामध्ये ह्या घटना घडणार आहेतच, ह्या चुकणार नाहीतच. हे ज्ञान होणं, हे ज्ञान असणं आणि ते अंगवळणी पडणं, याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. की मला हे माहिती आहे की कॅन्सर, डॉक्टरांना माहीत असतं की कॅन्सरची ही स्टेज आहे, हा पेशंट जास्तीत जास्त 6 महिन्यांचा आहे. ह्याचं ज्ञान डॉक्टरांना असतं. ते इतर पेशंटला छान समजावून सांगतात, पण त्याच डॉक्टरच्या नियर आणि डिअर पर्सनला जर कॅन्सर झाला तर त्याला दुःख होतं. तिथे समजणं आणि उमजणं याच्यामध्ये फरक पडतो. संतांच्या बाबतीत समज आणि उमज ही सारखी असते. ब्रह्मज्ञानी असतात, त्यांना माहिती आहे की नाही ह्या पद्धतीनेच हे होणार आहे, दुःख करून फायदा नाही.
विषय आपला सुरू होता की नाथांनी एकादश स्कंदावर जे निरूपण केलं, जुन्या भाषेमध्ये त्याला असं म्हणतात की एकादश स्कंदावरची जी टीका आहे, हा एकादश स्कंद संस्कृतामधला सामान्य माणसाला कळावा म्हणून नाथांनी जो ग्रंथ लिहिला तो हा एकनाथी भागवत असा ग्रंथ आहे. आता या ग्रंथाच्या मीमांसेच्याकडे थोडंसं मागे जाऊया की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, थोडासा ज्ञानाचा भाग म्हणून सांगतो की वेद हे अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो आणि आहेतच. म्हणजे काय तर ऋषीमुनींना ते दिसले डोळ्यासमोर. जेव्हा जेव्हा ऋषीमुनी हे ध्यान करायचे किंवा त्यांच्या तपश्चर्येच्या काळामध्ये त्यांना वेदांच्या सगळ्या ऋचा त्यांच्या डोळ्यासमोर दिसल्या आणि ते अत्यंत बुद्धिमान. ऋषींची व्याख्या आत्ताच्या मुलांना जर सांगायची असेल तर पटकन त्यांना सांगायची, अतिशय स्टँडर्ड, अतिशय मोठ्या दर्जाचे जे शास्त्रज्ञ असतात त्यांचा जो काही IQ असतो तेवढा नवे त्याच्यापेक्षा जास्त IQ असलेले जुन्या काळातले जे महात्मे होते त्यांना संत, माफ करा, ऋषी किंवा मुनी म्हटलं जायचं. आणि त्यांना हे वेद ऋचा दिसल्या म्हणून त्या अपौरुषेय आहेत. ऋषी त्याचे निर्माते नाहीत, ऋषी ते निर्माण करणारे किंवा उत्पन्न करणारे नाहीत. जसं विवेकानंद अमेरिकेला गेले आणि तिथे वेदांचं महात्म्य जेव्हा ते सांगत होते तेव्हा विवेकानंदांनी अमेरिकेतल्या लोकांना सांगितलं की सर आयझॅक न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पण आयझॅक न्यूटन हा काही गुरुत्वाकर्षण उत्पन्न करणारा नाही. कारण गुरुत्वाकर्षण हे जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हापासून आहे, ते अनादी आहे, ते अगोदरपासूनच आहे. तसं ऋषी, तसे वेद हे अपौरुषेय आहे, अनादी आहेत, ऋषी त्याचे निर्माते नाहीत. आणि मग वेद, भागवत आणि गीता या तिघांचा जर विचार करत गेलो आपण तर याच्यामध्ये वेद संस्कृतामध्ये होते, ते अतिशय संपन्न आहेत, ज्ञानाच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. गीता त्या मानाने वेदांच्या समोर गीता फारशी संपन्न नाही आहे, पण ती उदार आहे. वेद संपन्न आहेत पण कृपण आहेत, ते उदार नाहीत. याचा अर्थ त्याच्याही पुढे जाऊन जर विचार केला तर ज्ञानेश्वरी येते की जी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली. पण झालं काय की ही ज्ञानेश्वरींनी लिहिण्याचं कारण जर आपण थोडंसं मागे गेलं तर असं होतं की भगवंतांनी ज्या वेळेला गीता सांगितली त्या काळामध्ये ज्ञानी लोक अर्जुनाशिवाय कोणीच नव्हते. असं म्हणता येईल की ज्ञानी लोक भगवद्गीता समजून घेण्याकरता त्या काळात जन्मालाच आलेले नव्हते. आणि काय झालं की कालसत्ता जी आहे ही कालसत्ता, काळाचं महात्म्य भगवान राम, भगवान कृष्णांनी जाणलं आणि अवतार कार्य झाल्यानंतर त्यांनी देह ठेवावा लागला, देहाला मर्यादा आहे. तसं काळाची सत्ता ही ज्ञानेश्वर माऊलींवर होती. ज्ञानेश्वर माऊलींचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं सज्जन हो, 20-21 वर्षांचं एक फक्त आयुष्य मिळालं. आणि या 20 वर्षाच्या काळामध्ये जर त्यांचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर किती प्रकारचे आघात त्यांच्यावर झाले. शारीरिक, मानसिक, सामाजिक सगळ्या प्रकारच्या आघातानंतर या महात्म्यानी ज्ञानेश्वरी लिहावी. याचं कारण काय असेल तर भगवान गोपालकृष्णांचं सुद्धा काय झालं की त्यांनी गीता सांगितली ती संस्कृताच्या वेष्टनामध्ये होती. संस्कृत भाषा उच्च आहे, छान आहे, सगळं आहे, पण ती जनसामान्यापर्यंत पोचली नाही याची खंत भगवान गोपालकृष्णांना सुद्धा राहिली. आणि ती किती वर्ष राहिली तर 4000 वर्ष राहिली. आणि 4000 वर्षानंतर मग भगवान गोपालकृष्णांनी 13व्या शतकामध्ये माऊलीच्या रूपाने जन्म घेतला. आणि मग राहिलेलं गीतेतलं जे काही होतं
की जे सोप्या भाषेमध्ये जनसामान्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याचंही कारण असं होतं की जनसामान्यांना गीतेचं आकर्षण होतं, गीतेविषयी तळमळ होती. ती तळमळ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून ती तळमळ शांत केली. पण पुढे काय झालं की ज्ञानेश्वरांनी देह ठेवला. 20-21 वर्षांचं आयुष्य मिळालं. पण ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत सुद्धा अत्यंत अल्पायुषी ठरलेला हा महात्मा, याच्याही पोटामध्ये, याच्याही उदरामध्ये अनेक गोष्टी त्याच्या सांगायच्या राहून गेल्या. पण कालाच्या महात्म्यामुळे त्यांनी देह ठेवला, समाधी घेतली. पुढे 2-250 वर्षानंतर नाथांचा जन्म आहे. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा आपल्या पोटातलं ज्ञान ओठामध्ये आणण्यासाठी नाथांच्या रूपाने पुन्हा जन्म घ्यावा लागला. आणि मग ते संत एकनाथाच्या रूपाने या पृथ्वी तलावर प्रतिष्ठान नगरीमध्ये म्हणजे पैठण नगरीमध्ये जन्माला आले. पुनश्च वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागे अनिक, अशी एक ओवी आहे. आणि याचं उदाहरण आपल्याला आपल्या महाराजांच्या जीवनचरित्रात पाहायला मिळतं. एक संत गुलाबराव महाराज म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्ञानेश्वर कन्या म्हणून केवळ 33 वर्षांचं आयुष्य त्यांना, 34 वर्षांचं आयुष्य, 35 वर्षांचं आयुष्य ज्ञानेश्वर कन्या म्हणून त्यांना मिळालं. अप्रतिम असा हा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला, म्हणजे अगदी बालपणी त्यांचे डोळे गेले, त्यांना प्रज्ञाचक्षु असं म्हणायचे. या माणसाची ग्रंथसंपदा 34 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 130 ग्रंथांचे, आणि त्या ग्रंथांची नावंसुद्धा इतकी अवघड की एका दमात ती आपल्याला वाचता येत नाही. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले संत गुलाबराव महाराज हे स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून संबोधून घ्यायचे, मानायचे, त्या भावातच ते राहायचे. ते संत गुलाबराव महाराज असं म्हणतात की ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासन असा एक शब्द येतो. आचार्य म्हणजे सद्गुरू आणि उपासना म्हणजे त्यांची सेवा, गुरुसेवा या अर्थाने तो शब्द येतो. तर या आचार्य उपासन या एका शब्दावर ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या सुंदर ओव्या लिहिलेल्या आहेत सद्गुरूंवर. त्याच्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणजे आपण अनुग्रह घेतला, पण महाराजांशी जोडायचं कसं, कनेक्ट कसं व्हायचं, आपल्या सद्गुरूंशी, आपल्या सद्गुरूंवर प्रेम कसं करायचं, आपल्या सद्गुरूंना काय आवडतं, आपण ते कसं करायचं आणि कसं आपण त्यांच्या चरणी लीन व्हायचं. नव्हे आपल्याला आपल्या सद्गुरू माऊलीवर, आपल्या आईवर कसं प्रेम करायचं हे शिकण्यासाठी हे सद्ग्रंथ वाचन आहे. तर आचार्य उपासन या एका शब्दावर माऊलींच्या इतक्या सुंदर ओव्या आहेत की गुरुसेवा कशी करावी, गुरु काय असतो, गुरूंवर प्रेम कसं करायचं, हे सगळं माऊलींनी वयाच्या 20व्या वर्षी लिहून ठेवलं. इतकं सुंदर लिहिलं आहे. तर गुलाबराव महाराज म्हणाले की प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिघंही एकत्र बसले असते, म्हणजे ज्यांनी विश्वाची निर्मिती केली त्या ब्रह्मा विष्णू महेश एकत्र येऊन जरी आचार्य उपासन या शब्दावर त्यांनी लिहायचं ठरवलं असतं तर ते लिहू शकले नसते. इतकं सुंदर माझ्या आईनी म्हणजे माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं असं संत गुलाबराव महाराज सांगतात. अशी ती ज्ञानेश्वरी आहे. आणि पुढे झालं काय की ज्ञानेश्वर माऊलींनी आचार्य उपासन म्हणजे सद्गुरू सेवेवर, सद्गुरूंवरच्या प्रेमावर इतक्या ओव्या लिहिल्या, इतकं विपुल ग्रंथलेखन केलं. पण त्या ज्ञानेश्वर माऊलीला मात्र 20-21व्या वर्षी आपला देह ठेवावा लागला. पण मनामध्ये त्या सद्गुरू सेवेची वासना राहिलेली होती. ही एक वासना. आणि गीता प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने लिहिली तरीही अजून लोकांना काहीतरी सांगायचं राहिलंच होतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पोटात तसंच राहिलं होतं.
म्हणजेच त्या भगवंताच्या, त्या भगवान विष्णूच्या मनात तेच पुन्हा राहिलं होतं. भगवान विष्णूंनी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, 18 अध्याय सांगितली, अर्जुनाला समजली, अर्जुनाने युद्ध केलं, ते सगळं झालं. पण पुन्हा भगवंताला वाटलं की अरे फक्त अर्जुनानेच ऐकली, बाकी तर कोणी ज्ञानी भक्त राहिला नाही. एवढं मोठं युद्ध केल्यानंतर अर्जुन मात्र निराभिमानीच राहिला, त्याला अहंकार झाला नव्हता. पण तो एकच ज्ञानी आवडता भक्त तसा निर्माण झाला. पण मला जे खरं खूप लोकांपर्यंत पोचवायचं होतं ते भगवंताला पोचवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली झाली. पण ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरूंवर इतकं सुंदर लिहिलं, पण ती सद्गुरू सेवा करायचीच राहून गेली, पण देह ठेवावा लागला. आणि म्हणून ती गुरुसेवा करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली ही संत एकनाथ महाराजांच्या रूपाने पुन्हा प्रगट झाली 1533मध्ये. इसवी सन 1533 या साली एकनाथ महाराज प्रतिष्ठान नगरीमध्ये जन्माला आले. आणि मग या जन्मामध्ये नाथांनी आपल्या स्वामींची, जनार्दन स्वामींची, आपल्या सद्गुरूंची जी सेवा केली ना, त्या सेवेला तर तोडच नाही. आणि म्हणून संतांचं चरित्र हे ज्ञान तर श्री महाराजांच्या कृपेने आपण मिळवण्याचा प्रयत्न करूच याच. पण संतांच्या चरित्रातले जे खरे बारकावे आहेत ना, ते सद्गुरू सेवेचे आहेत. ती सद्गुरू सेवा मला माझ्या जीवनामध्ये मिळवायची, आणि माझा स्वार्थच आहे याच्यामागे. तो स्वार्थ काय? तर खरा निखळ शाश्वत समाधान मला मिळवणं, हा तो मार्ग आहे. त्याच्यासाठी ही सद्गुरू सेवा आपल्याला सज्जन हो करायची. गेली 20 वर्ष श्रींच्या कृपेने खरं आपण जर पाहिलं आपल्याकडून, तर एवढं कार्य होणं शक्य नाही आहे. एवढं कार्य म्हणजे मी काय म्हणेन की अरे आज इतके लोक नामाला लागले, असं होतं का खरंच? की खरंच भगवान विष्णू ज्ञानेश्वराच्या रूपाने, आपण सगळे सायन्सचे विद्यार्थी आहे, 21व्या शतकातले, जिथे श्रद्धा संपत चाललेली आहे. श्रद्धा म्हणजे मी तर काय म्हटलं, बाकी तर नीती मर्यादेच्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या. शांतपणे जर आपण विचार केला तर आपल्या पूर्वजांमध्ये जी माणुसकी होती तेवढी तरी माणुसकी आज आपल्यामध्ये आहे का, याचा जर आपण विचार केला तर समाजामध्ये नवे समाज तर सोडून द्या, आपल्या कुटुंबामध्ये तरी आपल्याला ही पाहायला मिळते का? इतका सामाजिक स्तर विचारांच्या बाबतीत, माणुसकीच्या बाबतीत, नीतिमत्तेच्या बाबतीत किती खाली आलाय, किती ढासळला आहे. अशा वेळेला आपलं घर, आपलं कुटुंब जर वाचवायचं असेल तर सत्संगतीशिवाय पर्याय नाही. आणि त्या सत्संगतीचा मार्ग श्रींच्या कृपेने आपण सगळेजण गेली 20-22 वर्ष आपण अनुभवतोय की जो कोणी उपासनेमध्ये आला प्रत्येकाला. आणि काय होतं, सत्संगाने 1000 ग्रंथाची पारायणं करणं, 1000 पुस्तकं वाचणं एकांतामध्ये, हा एक भाग झाला. आणि संतांच्या संगतीत नवे सत्संगामध्ये जेव्हा आपण येतो ना, तर 1000 ग्रंथांचं सार तुम्हाला 2 दिवसात नुसतं पाहून कळतं. अरे ते किती छान जप करतात, ते 13 तास जप करतात, त्यांची वृत्ती किती शांत आहे, कुठलाही प्रसंग आला तर ते डळमळ करत नाही, कसं काय हे शक्य आहे त्यांना? असं आपण जेव्हा पाहतो, ते 10 ग्रंथ वाचणं आणि एका व्यक्तीच्या एका सत्संगामध्ये राहण्याचा फायदा सज्जन हो अशा प्रकारे होतो. ही गुरुसेवा जनार्दन स्वामींची जी नाथांना घडली ती किती उच्च प्रतीची म्हणून मी तुम्हाला सांगू. संतांचं, सद्गुरूंचं, संत महात्म्यांची सेवा खऱ्या अर्थाने शुद्ध अंतःकरणाने जेव्हा होते, ती अनेक वर्ष होते. त्याचं फळ काय? जनार्दन स्वामींची सेवा नाथ महाराजांनी केली, त्याची फलश्रुती मी म्हणेन की पुन्हा त्या भगवंताला नाथांच्या सेवेमध्ये येऊन राहावं लागलं. भगवान गोपाल कृष्ण श्रीखंडाच्या रूपाने 12 वर्ष पैठणला नाथांच्या घरी होते. 12 वर्ष, आणि 12 वर्ष श्रीखंड्यांनी नाथांच्या घरात कोणती कामं नाही केली. पैठणला आजही तो रांजण आहे की ज्या रांजणामध्ये श्रीखंड्या रोज पाणी भरत असे. नाथ महाराज
हा असा सत्पुरुष होता की त्या काळामध्ये नाथांचे पैठणमध्ये 13 वाडे होते की ज्या वाड्यांना 2-2 चौक होते. एका वाड्यात एक चौक आपण पाहिलेला आहे साधारण, एका वाड्याला 2-2 चौक तर मी पण नाही पाहिले. असे 13 वाडे नाथांचे होते. नाथांची 1000 एकर जमीन होती. पण असा माणूस, नवे नवे असा सत्पुरुष अत्यंत विरक्त होता. ब्रह्मज्ञानी पुरुषच होता. शांती ब्रह्म ही पहिली पदवी नाथांना संतांच्या ह्याच्यात मिळाली होती. श्री महाराज म्हणायचे की सगळ्यात आदर्श गृहस्थाश्रम कोणाचा, तर म्हणाले नाथ महाराजांचा. गिरिजा नावाची पत्नी, वैजापूरची मुलगी होती. नाथांचं चरित्र आपण पाहणारच आहोत, पण विषय निघाला म्हणून सांगतो की आदर्श गृहस्थाश्रम. आहे शांतीब्रह्म म्हणजे काय, किती शांती असावी, पत्नी कशी असावी. नाथांच्या घरी भगवंताला रोज पुरणाच्या पोळीचं नैवेद्य असायचं. आणि नाथांचं सत्वशील वागणं, सात्विक वागणं, परोपकारी वागणं, नाथांची विद्वत्ता, ह्या सगळ्या गोष्टी नाथांच्या पैठणमध्ये सर्वमान्य होत्या. अशा या सर्वमान्य पुरुषाला सुद्धा नावं ठेवणारी माणसं जगामध्ये असतात. विश्वाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा सतबरोबर असतही निर्माण झालं आणि ते कॉन्स्टंटली राहणारच आहे. तो निसर्गाचा नियमच आहे. तर एक ब्राह्मण, त्या काळी त्याला 200 रुपयाची गरज मुलीच्या लग्नासाठी होती आणि म्हणून तो अनेकांकडे गेला, कोणी त्याला पैसे दिले नाही. पण नाथांचे निंदक जे होते ते म्हणाले तुला 200 रुपये पाहिजे का, तर ते म्हणाले हो मला गरज आहे. त्या काळामध्ये 200 रुपये त्या ब्राह्मणाला हवे होते. ते म्हणाले तू नाथांना क्रोध निर्माण करून दाखव, आम्ही तुला 200 रुपये देतो. म्हणून तो ब्राह्मण नाथांकडे आला आणि नाथांना राग येण्यासाठी म्हणून पायामध्ये पादत्राणं घालून नाथांच्या देवघरामध्ये गेले. नाथ सोहळ्यामध्ये पूजा करत होते आणि पूजा करताना नाथांच्या तो मांडीवर जाऊन बसला, पायामध्ये जोडे घालून. नाथ खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानी पुरुष होता. म्हणजे नेमकं काय होता, तर ब्रह्मज्ञानी पुरुष याची वृत्ती आणि त्याची दृष्टी ही सगळ्या विश्वामध्ये तो भगवंत भरलेला आहे. चराचरामध्ये तो भरलेला आहे. नवे नवे प्रत्येक गोष्टीमध्ये रामरूप, ईश्वररूप पाहण्याची सवय त्या संताला असते. अशा त्या नाथांच्या असलेल्या वृत्तीला ब्रह्मज्ञानी वृत्ती असं म्हणतात. जोडे घालून तो माणूस आला. नाथांनी त्याला मांडीवर घेतलं आणि म्हणाले अरे वा, काय पाहिजे बाळा तुला. आता तिथे ते चिडले नाही. थोडं थांब म्हणले बाळा, आता आपली पूजा झाली की आपण देवाला नैवेद्य दाखवू. आणि म्हणाले बाळ, आज तुला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे बरं, तो प्रसाद घेतल्याशिवाय तू जाऊ नको. शांतपणे या घटनेकडे जर विचार करून पाहिलं तर आपल्याला किती राग येतो. आपल्या घरात जर कोणी चप्पल घालून आली तरी आपल्याला आवडत नाही. नाही, आपल्या घरात अंगणामध्ये जर रांगेमध्ये चप्पल नाही घातली तर मला राग येतो. इतका अहंकार आपल्याला असतो. तिथे नाथांच्या मांडीवर हा जाऊन बसतो. नाथ महाराज म्हणाले बाळा पूजा होऊ दे, आज प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नको बरं. तो ब्राह्मणही, त्याला 200 रुपये पाहिजे होते, त्याच्यासाठी त्याला ते करणं भाग होतं. तो उतरला, खाली बसला
नाथांची पूजा झाली, नैवेद्य झाला, आरती झाली, नाथ सोहळ्यामध्ये होते आणि त्याला म्हणले, बाळा चल. पाठ मांडला, स्वतःच्या बाजूला नाथांनी त्यांना बसवलं आणि गिरजामाता वाढायला आल्या, सोहळ्यामध्ये वाढायला आल्या. पुरणाच्या पोळीचा बेत रोजच होता. गरम गरम तव्यावरची पुरणाची पोळी घेऊन त्या ब्राह्मणाला वाढायला आले. तेवढ्यात हा ब्राह्मण उठला आणि सोहळ्यामध्ये असलेल्या गिरजाबाईंच्या, नऊवारी पातळ नेसलेल्या गिरजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. तेव्हा नाथांनी जेवताना फक्त असं पाहिलं, म्हणाले, गिरिजे, ब्राह्मण पडेल बरं, त्याला पडू देऊ नकोस. मला तुम्हाला सांगायचं काय, नाथांचं एक वाक्य आहे. शांतीब्रह्म नावाची एक सुंदर कादंबरी लीला गोळेताईंनी लिहिली. लीला गोळेंचं वय आता जवळपास 96-97 वर्षांचं आहे. 16-17 कादंबऱ्या गोळेंनी संतांवर लिहिले. नरसिंह मेहता आहे, तुकाराम महाराज आहे, आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांवर सुद्धा नामयोगी नावाची त्यांनी आत्ता कादंबरी लिहिलेली गेल्या 10 वर्षांपूर्वी. फार सुंदर लिहितात. त्यांनी शांतीब्रह्म लिहिलेलं आहे नाथांवर, ती तुम्ही वाचा. तर त्याच्यामध्ये त्या असं म्हणाल्या, नाही ते नाही, महाराजांनी सांगितलं आहे. महाराज म्हणाले की नाथ महाराज असं म्हणायचे की माझा प्रपंच आणि माझा परमार्थ, विशेषतः माझा परमार्थ माझ्या गिरजेमुळे चांगला झाला. एवढा मोठा ब्रह्मज्ञानी पुरुष, पण तो गृहस्थाश्रमी संत आहे. तो काय म्हणतो, तर माझा परमार्थ गिरजेमुळे साधल्या गेला. तर गिरिजा माता कशा होत्या, तर जेव्हा नाथ महाराज म्हणतात, अगं सांभाळून ते ब्राह्मण खाली पडतील बरं, त्यांना पडू देऊ नकोस, तेव्हा गिरिजा माऊली म्हणाली, अहो असं काय करता, मला काय सवय नाही हरीला पाठीवर घेऊन वाढायची. केवढी दृष्टी निकोप असू शकते संतांची चरित्र. आपली दृष्टी कशी आहे, म्हणजे मी व्यक्तिगत बोलतोय, जेव्हा काही बोलतो ते मी व्यक्तिगत बोलतो, आपल्यासाठी नाही. आपली दृष्टी म्हणजे माझी दृष्टी किती निकोप असायला हवी याचा आदर्श पाहण्यासाठी तर माझ्यासमोर काही पाहिजे ना. ते संतांच्या चरित्रात आहे. बरं, ह्या कथा सत्य आहेत, असत्य बिलकुल नाही. भारतीय तत्त्वज्ञानाइतकं, भारतीय पुराणांइतकी अतिशय व्यवस्थित माहिती जगातल्या कुठल्याही साहित्यामध्ये, नवे कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे. आजही तुम्ही महाभारत पाठवलं तर महाभारतातल्या भगवान गोपालकृष्णांच्या नातवांची जरी नावं पाहिली तर किती सुंदर आहेत आणि ती किती व्यवस्थितपणे आपल्याला दिली. इतकी सुंदर माहिती जगातल्या कुठल्याही धर्मामध्ये नाही. तेव्हा गिरिजा माता म्हणाल्या, अहो मला हरीला पाठीवर घेऊन वाढायची सवय आहेच ना, मी त्यांना कसं पडू देईल. शेवटी तो ब्राह्मण लाजला, पश्चाताप झाला. नाथांना, गिरिजा मातेला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. नाथ म्हणाले, अरे नको नको नको. नाथांनी त्यांना दक्षिणा दिली, घरी ठेवून घेतलं आणि पुनश्च दक्षिणे व्यतिरिक्त त्यांना 200 रुपये दिले आणि त्यांची रवानगी गेली. असं हे शांतीब्रह्म असलेला हा महात्मा, त्यांनी 11 स्कंदावर जी टीका लिहिलेली आहे, तो हा एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ आहे, तो आपल्याला पाहायचा आहे. पण नाथांची परंपरा, नाथांसारखा संत ज्या घरामध्ये जन्माला आला त्या नाथांचं कुळ किती सुंदर असेल. शुद्ध बीजाचे पोटी फळे रसाळ गोमटी, असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात. अहो साधं एखादं कार्य करायचं असेल, साधं झाड तुम्हाला लावायचं असेल आणि ते जर चांगलं यावं वाटत असेल तर चांगली माती आणणं, खत घालणं, उत्तम प्रकारचं बी किंवा रोप आणणं, त्याची मशागत करणं आणि त्यानंतर विशिष्ट काळानंतर त्याला फुलं किंवा फळं लागण्याची शक्यता असते. पण त्याच्यासाठी उत्तम बीज आणि मशागतीची जशी सामान्य प्रापंचिक जीवनामध्ये गरज आहे, तर संत सज्जन हो, एखादा संत महात्मा एवढं महान कार्य करणारा, एकच मी आज तुम्हाला फक्त गोष्ट सांगितली, पण हे नाथांचं चरित्र आहे. एवढं शांत माणूस, सामान्य संतांची चरित्र किंवा श्रीरामाचं किंवा भगवंताचं चिंतन का करायचं. वाल्मिकी रामायणाचं फार सुंदर एक उदाहरण आहे की वाल्मिकींनी जो राम सांगितला आहे ना, तो त्यांनी दशरथ पुत्र राम मनुष्य म्हणूनच दाखवला आहे. पण तो मनुष्य
नरक करणी करे तो नरका नारायण होवे, असं जे म्हटलं जातं ना की सद्गुणांचा परमोच्च बिंदू ज्या मानवी जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते मानवी जीवन रामरायांचं आहे, म्हणून तो वंदनीय आहे. आणि तेच आपण करू शकतो, म्हणून वाल्मिकी रामायणाचं महात्म्य किंवा मूळ रामायण हे त्याच्यासाठी पाहायला जातं. जाता जाता फक्त एकदाच सांगतो की असं होईल का, भगवान गोपालकृष्णाचे ज्ञानेश्वरांचे नाथ असं होऊ शकतं का? तर गोंदवलेकर महाराज आत्ता 1845 ते 1913चा काळ आहे. 1913ला गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवला आणि जायच्या आधी सांगितलं भाऊसाहेब केतकरांना की भाऊसाहेब 12 वर्षांनी मी येणार आहे, पुन्हा मी येणार आहे. आणि बरोबर डिसेंबर 1925 साली गोंदवलेकर महाराज तात्यासाहेब केतकरांच्या मुखातून आवेश रूपाने प्रगट झाले आणि 1967पर्यंत 3 एप्रिल 1967पर्यंत त्या वाणीने कार्य करत राहिले. आणि ते वाणी रूपाने जेव्हा प्रगट झाले तेव्हा एका भक्तांनी प्रश्न विचारला की महाराज तुम्ही कसे आलात आणि का आलात? तर महाराज म्हणाले, नाम घेण्याची आणि नाम देण्याची माझी वासना राहिली होती, म्हणून मी वाणी रूपाने पुन्हा प्रगट झालो. असं होऊ शकतं आणि हे फक्त आणि फक्त या भारत नावाच्या आध्यात्मिक देशातच होऊ शकतं. असे अवतार इथेच होऊ शकतात, कारण भगवंताला प्रिय असलेली आपली ही भूमी आहे. सज्जन हो, नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे जो मागच्या वेळेस पण आपण घेतला होता आणि त्याचा आपल्या या रोजच्या भागवताची समाप्ती आपण या 4 ओवींच्या नाथ महाराजांच्या अभंगाने करणार आहोत. हा अभंग मला विशेष आवडला म्हणून मी घेतला नाही, तर खूप संतांना हा आवडलेला अभंग आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही हा खरं म्हणजे रोज म्हणा. विशेषतः तुम्ही ज्या वेळेला फ्रस्ट्रेट व्हाल, ज्या वेळेला तुम्हाला उद्विग्नता येते, तुम्हाला करमत नाही, तुम्हाला भीती, काळजी, चिंता, माझ्याच वाट्याला हे का असं आलं, असं जेव्हा केव्हा कधी कधी माणसाच्या आयुष्यात होतं ना, त्यावेळेला हा अभंग आपल्याला खूप धीर देतो. हा नाथांनी लिहिलेला अभंग आहे आणि हा नाथांच्या जीवनचरित्राशी निगडीत आहे. नवे नवे सामान्य प्रत्येक प्रापंचिकाच्या जीवनाला लागू असलेला अभंग आहे. तो अभंग आपण रोज म्हणणार आहोत आणि आपल्या रोजच्या नाथ भागवताची सांगता आपण त्यांनी करणार आहोत. श्रीराम. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से, आवडीने भावे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक पाहे संचिताचे, संचिताचे,
आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज की जय. झालेली सेवा श्रींच्या चरणी अर्पण.